नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली. अनिवासी भारतीय समुदाय येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावेल, पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. देशभरात सुरू असलेल्या केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेला 2 वर्ष पूर्ण. स्वच्छाग्रही बनण्याचं व्यंकय्या नायडू यांचं देशवासियांना आवाहन. अनवधानानं पाकिस्तानात गेलेल्या चंदू चव्हाण या जवानाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याची संरक्षण मंत्र्यांची ग्वाही. सेवेचा अधिकार या अंतर्गत राज्यात 4थ्या टप्प्यात 369 सेवा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आजपासून ऑनलाईन. राज्यात पालखी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत हमारा स्टेशन हमारी शान उपक्रम सुरू. मुंबई दूरदर्शन केंद्राचा आज 44वा वर्धापन दिन. स्मृतींची चाळता पानं या विशेष कार्यक्रमांचं प्रसारण. दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात भारताची घसरण. 4 बाद 89 धावा. आणि लातूर नांदेडमधला पूर ओसरला, मात्र अनेक गावांचा संपर्क तुटला. बीडमध्ये बिंदुसरा नदीला पूर. आणि आता सविस्तर वृत्त. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी आपण जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी आत्ताच एक महत्त्वपूर्ण बातमी हाती आली आहे. ताज्या वृत्तानुसार गुजरातमध्ये एक पाकिस्तानी नौका भारतीय तटरक्षक दलानं ताब्यात घेतली आहे. या नौकेवर 9 जण आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आज 147व्या जयंतीनिमित्त देशभर आदरांजली वाहिली जात आहे. जय जवान जय किसान ही घोषणा देणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांचीही आज 112वी जयंती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू तसंच इतर मान्यवरांनी सकाळी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहिली. तसंच लाल बहादूर शास्त्री यांनाही आदरांजली वाहिली. महात्मा गांधी यांनी सुसंवादी सहअस्तित्व आणि परस्पर आदराच्या मूल्यांची शिकवण दिली. त्यांनी दिलेल्या अहिंसा, स्वातंत्र्य, समानता आणि धार्मिक सहिष्णुता या आदर्शांना सर्वकालीन मूल्य आहे, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मुंबईत विधानभवन इथंही महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम आश्रमातही प्रतिष्ठानच्या वतीनं महात्मा गांधी जयंती आणि विश्व अहिंसा दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर अनिल काकोडकर आणि पर्यावरण तज्ज्ञ विश्वंभर चौधरी उपस्थित होते. यावेळी बापू कुटी सेवाग्राम आश्रमांच्या खंड 1 आणि 2चं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. मुंबईतल्या मणिभवन इथंही महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्त मुंबईतल्या विविध शाळांतर्फे सर्वधर्म प्रार्थना म्हणण्यात आली. तसंच चरखा केंद्राचं उद्घाटनही झालं. अलिबाग इथंही आज गांधी जयंतीनिमित्त अलिबाग समुद्रकिनारा आणि परिसर स्वच्छ करण्यात आला. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते या प्रसंगी उपस्थित होते. अहमदनगर इथंही आज महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त रक्तदान शिबिराचं तसंच ठिकठिकाणी व्याख्यानं आणि स्वच्छता उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अहिंसा, स्वातंत्र्य, समता आणि सहिष्णुता या तत्वांशी एकनिष्ठ राहून ही तत्व समाजानं आचरणात आणावी यासाठी जन्मभर झटलेल्या महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंतीनिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आदरांजली. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत मातेची सुटका करण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने सामाजिक चळवळी उभारून ब्रिटिशांना चले जाव करणारे महात्मा गांधी. 2 ऑक्टोबरला गुजरातमधल्या पोरबंदर इथं जन्म झालेल्या बापूजींनी इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर ही पदवी मिळवली.
दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे गांधीजींच्या जीवनाला एक वेगळं वळण मिळालं. तिथं त्यांनी न्यायासाठी संघर्ष केला. तिथून भारतात परतल्यावर 1917 मध्ये चंपारण येथे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलन केलं. 1920-22 मध्ये असहकार आंदोलन, दांडी इथला मिठाचा सत्याग्रह, सविनय कायदेभंग, 1942चं भारत छोडो आंदोलन या साऱ्या चळवळींमुळे ब्रिटिश सत्तेला त्यांनी हादरवून सोडलं. बापू केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते, तर जीवनाच्या विविध पैलूंवर त्यांचा प्रभाव होता. स्वदेशीचा पुरस्कार करताना वस्तूंचं उत्पादन लोकांद्वारे त्यांच्या गरजेनुसार व्हावं असं त्यांचं म्हणणं होतं. त्यातून गरीब श्रीमंत ही दरी मिटेल हा विचार होता. त्यामुळे कालानुरूप गांधी ही केवळ व्यक्ती न राहता ती एक विचारधारा आणि कृती बनली. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली, पण काळाच्या ओघात बापूजींचे विचार आजही अजरामर, प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहेत. जय जवान जय किसान ही घोषणा देणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची आज 112वी जयंती. जाज्वल्य देशभक्ती, उच्च आदर्श आणि मूल्य अंगीकारणारे थोर नेत्याला देशाची विनम्र आदरांजली. भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधल्या मुगलसराय इथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव लाल बहादूर श्रीवास्तव. हरिश्चंद्र उच्च विद्यालय आणि काशी विद्यापीठात घेतलेल्या पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांना शास्त्री ही उपाधी मिळाली. महाविद्यालयीन वर्षांमध्ये त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी गांधीजींनी आवाहन केलेल्या असहकार आंदोलनात भाग घेतला. त्यासाठी त्यांना तुरुंगवासही झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सेवक संघाशी संलग्न होऊन त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला. त्यांनी केलेलं भरीव कार्य आणि त्यांची निष्ठा यामुळे जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर 1964 मध्ये भारताचे दुसरे पंतप्रधान या पदावर ते विराजमान झाले. पंतप्रधान पदाच्या अल्प कार्यकाळातही त्यांचं कार्य अतुलनीय होतं. 1965च्या भारत-पाक युद्धात भारताच्या विजयात त्यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरली. 1965च्या प्रजासत्ताक दिनी त्यांनी देशाला दिलेल्या जय जवान जय किसान या मंत्राचा घोष आजही देशात निनादतोय. साधी राहणी, उच्च जीवनमूल्य, देशभक्ती, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा अशा सद्गुणांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शास्त्रीजी. शास्त्रीजींना पाहून मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीचा प्रत्यय येतो. अशाच या महान व्यक्तिमत्वाला मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं. अनिवासी भारतीय समुदाय येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नवी दिल्लीतल्या अनिवासी भारतीयांच्या प्रवासी भारतीय केंद्राचं उद्घाटन पंतप्रधानांनी आज केलं, त्यावेळी ते बोलत होते. भारत के प्रति आकर्षण बढ़ा है. ऐसे समय फियर ऑफ अननोन एक बहुत बड़ा ऑब्स्टेकल होता है और ये फियर ऑफ अननोन जो है उसको मिटाने की अगर किसी में ताकत है तो विश्व भर में फैले हुए भारतीय समुदाय में है. इसके लिए एक बहुत बड़ा ब्रिज अगर कोई बन सकता है, मिशन से भी ज्यादा अगर उसके शब्दों पर कोई विश्वास करेगा तो फैला हुआ हमारा भारतीय समुदाय है. अनिवासी भारतीय समुदाय ही अनेक देशांची शक्तिस्थानं आहेत. त्याचप्रमाणे कोणत्याही देशात भारतीय समुदायाविषयी नाराजी नाही. माणुसकी ही भारतीयांची मूळ प्रेरणा आहे. त्यामुळेच गेल्या 2 वर्षात परराष्ट्र व्यवहार विभागानं संकटकाळी 80हून अधिक देशांना मदत करून एक चांगलं उदाहरण प्रस्थापित केलं आहे, असं मोदी यांनी सांगितलं. देशाचा आवाज महात्मा गांधींना मायदेशी घेऊन आला ही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी गोष्ट आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग आणि एम.जे. अकबर उपस्थित होते. महत्वाकांक्षी स्वच्छ भारत मोहिमेला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज सकाळी दिल्लीतल्या इंडिया गेट इथं स्वच्छता रॅलीला मार्गस्थ केलं. सर्व नागरिकांनी या स्वच्छता अभियानात सक्रिय सहभागी व्हावं आणि स्वच्छाग्रही बनावं असं आवाहन नायडू यांनी यावेळी केलं. केंद्र
सरकार विधि विधान देते, पैसा देते, मार्गदर्शन करते, उसके बाद स्टेट गवर्नमेंट, उसके बाद स्थानीय इकाई, म्यूनिसिपालिटी, पंचायती सब मिलकर ये काम करना चाहिए और सब मिलकर काम कर रहे हैं। मुझे इस बात से खुशी है, देशवासी सभी पॉलिटिकल पार्टी इसमें रुचि ले रहे, सभी सरकार भी इसमें रुचि ले रहे। कितना मात्रा में डिग्रीज ऑफ डिफरेंस हो सकता है, मगर सब देश एकजुट होकर आगे बढ़ रहे। नवी दिल्ली इथं झालेल्या अन्य एका कार्यक्रमात व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते स्वच्छ भारत या संकल्पनेवर आधारित एका टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं। स्वच्छ भारत या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या लघुपट महोत्सवाचा पुरस्कार वितरण समारंभही नवी दिल्लीत झाला। पुरस्कार विजेत्यांना माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2014 मध्ये स्वच्छ भारत मोहीम सुरू करण्यात आली होती। महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीपर्यंत अर्थात 2019 पर्यंत भारत स्वच्छ करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना केली होती। स्वच्छता आणि आरोग्य महात्मा गांधी यांच्या आस्थेचे विषय होते आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करणं ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भाषणात म्हटलं होतं। संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीनं आयोजित स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमात भाग घेतला। त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर रस्त्याची स्वच्छता केली। या मोहिमेत एका कोणाचा सहभाग उपयोगी नसून सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवं असं आवाहन त्यांनी केलं। अनवधानानं सीमा पार करून पाकिस्तानात गेलेल्या आणि सध्या पाकिस्तान लष्कराच्या ताब्यात असलेल्या चंदू चव्हाण या जवानाच्या सुटकेबाबत विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं। उसका एक स्टैंडर्ड मैकेनिज्म होता है। हम लोग ऐसे गलती से गए हुए लोगों को एक्सचेंज करते हैं या थोड़ी देर में इंक्वायरी करने के बाद ये करते हैं। हम डीजीएमओ ने उसकी जो प्रोसीजर है वो डीजीएमओ लेवल पे होती है, वो एक्टिवेट करते हैं। सध्या वातावरण थोडं थंड असल्यामुळे 4 दिवस लागतील त्याला, करतील आम्ही करतो। शेकटकर समितीचा अहवाल मिळाला असून त्यानुसार भारतीय संरक्षण विभागात नवं तंत्र आणण्याचं काम सुरू आहे, असं पर्रिकर यांनी सांगितलं। दरम्यान संरक्षण राज्यमंत्री सुरेश भामरे यांनी धुळे तालुक्यातल्या बोरविहीर या गावी जाऊन चंदू चव्हाणच्या कुटुंबियांची भेट घेतली। त्याला पाकिस्तानहून आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी कुटुंबियांना सांगितलं। चंदूची बातमी ऐकून चव्हाण याच्या आजीला धक्का बसला असून त्यांचं निधन झालं। भारत सरकारच्या दृष्टीने प्रत्येक जवानाचा जीव मोलाचा आहे आणि म्हणून घरच्या परिसरातील लोक जेवढे चिंतित आहेत आणि याविषयी सेन्सिटिव्ह आहेत, तसंच भारत सरकारही आहे। महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारत आज पर्यावरण बदलावरील पॅरिस कराराला औपचारिकरित्या मान्यता देणार आहे। या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी कोझिकोडे इथं घोषणा केली होती। त्यानुसार पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। आतापर्यंत 61 राष्ट्रांनी या कराराला मान्यता देण्याची तयारी दर्शवली आहे। मात्र करारातील तरतुदीनुसार जागतिक उत्सर्जनाच्या 55% वाटा असलेल्या 55 राष्ट्रांनी कराराला मान्यता दिल्यावरच हा करार अंमलात येईल। सेवेचा अधिकार या अंतर्गत राज्यात आता 4थ्या टप्प्यातल्या 369 सेवा ऑनलाईन करण्यात आल्या। मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। राज्यातील मनुष्यबळाचा विचार करता तंत्रज्ञानाचं सहाय्य आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। CCTNSनं राज्यातली सर्व पोलीस ठाणी डिजिटल जोडण्यात आली असून ही यंत्रणा राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला। सुरक्षेतील त्रुटी दूर करण्यासाठी मुंबईत थर्मल कॅमेरे बसवण्यात आले असून या कॅमेऱ्यात रात्रीच्या काळोखातही चित्रीकरण होऊ शकेल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी सरकार वचनबद्ध असून वाहतूक नियमांचं वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर न्यायालयीन खटला चालवला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले। शहरात पॅन मुंबई नेटवर्कही स्थापित केलं जात आहे। इंटरनेट वापरासाठी नोव्हेंबरपर्यंत 500 हॉटस्पॉट उपलब्ध केले जातील। तसंच पुढल्या वर्षी महाराष्ट्र दिनापर्यंत 1200 हॉटस्पॉट उपलब्ध केले जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले। ग्रामविकास आणि पाणीपुरवठा तसंच स्वच्छता विभागामार्फत आयोजित स्वच्छता पालखी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ झाला। ही पालखी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधल्या ग्रामीण भागात जाऊन स्वच्छतेबाबत जागृती करणार आहे।
मुंबईत आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हमारा स्टेशन हमारी शान या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला. 2 ते 8 ऑक्टोबर या काळात हा उपक्रम राबवला जाणार असून या उपक्रमाअंतर्गत मुंबईतल्या 36 रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मुंबईला स्वच्छ करण्याबरोबरच सुंदर करण्याची गरज आहे. यासाठी आपल्याला सवयी बदलाव्या लागतील असं प्रभू यांनी यावेळी सांगितलं. आगामी काळात मुंबईतल्या सर्व वाहतूक सेवा एका तिकिटाखाली आणणार असून त्यासाठी मोबाईल ॲपचा वापर करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. मुंबई दूरदर्शन केंद्राचा आज 44वा वर्धापन दिन. या वाहिनीवरील त्यावेळचे सर्व कार्यक्रम कृष्णधवल होते आणि केवळ 2 तासच या केंद्राचं कार्यक्रम प्रसारित होत असत. जुन्या हिंदी चित्रपट गीतांचं प्रसारण असणारा छायागीत कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला. त्यानंतर गजरा, ज्ञानदीप, प्रतिभा आणि प्रतिमा, फूल खिले हे गुलशन गुलशन, नाट्यावलोकन, कामगार विश्व, अमृतमंथन, आमची माती आमची माणसं, हास परिहास, साप्ताहिकी अशा या केंद्राची निर्मिती असलेल्या दर्जेदार कार्यक्रमांनी मुंबई दूरदर्शनला आगळीवेगळी ओळख मिळवून दिली. 15 ऑगस्ट 1994 रोजी या केंद्रावरून स्वतंत्र मराठी वाहिनीच्या प्रसारणाला प्रारंभ झाला. त्यावेळी DD10 असं या वाहिनीचं नाव होतं. 5 एप्रिल 2000 रोजी सह्याद्री वाहिनी असं तिचं नामकरण करण्यात आलं. राज्यात एकाच वेळी सर्वत्र प्रसारित होत असलेली ही एकमेव वाहिनी आहे. या वाहिनीवरून रोज 6 बातमीपत्र प्रसारित होतात. आजही सायंकाळी 7 आणि रात्री 9:30च्या बातम्या सर्वाधिक लोकप्रिय आहेत. अनेक वाहिन्यांच्या भाऊगर्दीतही मुंबई दूरदर्शन आपलं वेगळेपण आजही जपत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCIनं न्यायमूर्ती लोढा समितीच्या महत्त्वाच्या शिफारसी अमान्य केल्या. न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर BCCIची काल मुंबईत पहिली विशेष सर्वसाधारण बैठक झाली. या बैठकीत एक राज्य एक मत, 70 वर्षांची वयोमर्यादा अशा महत्त्वाच्या शिफारसी वगळता अन्य शिफारसी मान्य करण्यात आल्या. लोढा समितीच्या शिफारसीनुसार दिव्यांग आणि महिला क्रिकेटपटूंसाठी समितीची स्थापना तसंच खेळाडूंच्या संघटनेची स्थापना करून त्यांच्या प्रतिनिधींना समितीवर स्थान द्यायला मान्यता देण्यात आली. महालेखा परीक्षकांच्या प्रतिनिधीला सर्वोच्च समितीचा सदस्य तसंच IPLच्या कार्यकारी परिषदेवरही स्थान देण्यालाही मान्यता देण्यात आली. पुदुच्चेरीला सहयोगी सदस्य म्हणून मतदानाचा अधिकार देण्यात आला. कोलकाता इथं सुरू असलेल्या भारत न्यूझीलंड दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी आपलं वर्चस्व कायम ठेवत न्यूझीलंडचा संघ 204 धावात गुंडाळला. मात्र दुसऱ्या डावात भारताची घसरण झाली. कोणत्याही फलंदाजाला चमक दाखवता आली नाही. भारतानं 6 गडी गमावून 111 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता भारताकडे 224 धावांची आघाडी आहे. तत्पूर्वी कालच्या 7 बाद 128 धावसंख्येवरून खेळताना न्यूझीलंडतर्फे JS पेलनं सर्वाधिक 47 धावा केल्या. भारतातर्फे भुवनेश्वर कुमारनं भेदक मारा करत 5 बळी घेतले तर मोहम्मद शमीनं त्याला उत्कृष्ट साथ देत 18 षटकात 3 गडी बाद केले. जाडेजा आणि अश्विननं प्रत्येकी 1 गडी बाद केला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा दुसऱ्या डावात खेळताना भारतानं उपहारापर्यंत बिनबाद 12 धावा केल्या होत्या. काल पावसामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला होता. मराठवाड्यातल्या बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला गेल्या 2 दिवसात पावसानं झोडपून काढलं. नदी नाल्यांसह जलसाठे ओथंबून वाहत असले तरी खरीपांच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. या जोरदार पावसामुळे लातूर आणि नांदेड जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी बीडमधल्या बिंदुसरा नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीपात्राजवळच्या अनेक घरांना पाण्यानं वेढा घातला आहे. त्यामुळे प्रशासनानं लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं असल्याचं बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं. पाटोदा तालुक्यातील दसखेड गावातले 4 पाझर तलाव फुटले. त्यामध्ये 30 ते 35 जनावरं वाहून गेली. शेकडो हेक्टरवरची शेतीही पाण्याखाली गेली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला मात्र त्यात अनेक घरांची पडझड झाली. त्यामुळे तुळजापूर इथं एका महिलेसह 1.5 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातला तेरणा मध्यम प्रकल्प 100% भरला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या 23 आणि लातूर जिल्ह्यातल्या 18 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला यश आलं आहे. या संदर्भात आमचे लातूरचे प्रतिनिधी अरुण समुद्रे आणि नांदेडचे प्रतिनिधी भारत होकर्णे यांनी अधिक माहिती दिली आहे. शनिवारी आलेल्या पुरामध्ये रेणा नदीत अडकलेल्या 8 आणि अहमदपूर तालुक्यातील मावलगाव इथल्या मन्याड नदीच्या पुरात अडकलेल्या 10 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात NDRFच्या जवानांना यश आलं आहे. रेणापूर आणि सेलूजवळगा इथल्या लोकांना मध्यरात्री तर मावलगावच्या लोकांना आज सूर्योदयानंतर
पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आलं. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख साकेब उस्मानी यांनी सांगितलं, आता सकाळी मांजरा, भंडारवाडी आणि तावरजा या धरणांचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. रेणापूर, अहमदपूर, जळकोट, औसा या तालुक्यातील नदीकाठच्या गावातील 1265 नागरिकांना रात्रीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले हे स्वतः घटनास्थळी हजर आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून शनिवारी रात्री लातूर नांदेड महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता. तो सकाळी 8:30 नंतर खुला करण्यात आलेला आहे. रविवारी पहाटे पुन्हा लातूर तालुका आणि परिसरात पाऊस झाला. सध्या पावसाची भुरभुर असली तरी पावसामुळे गेल्या 10 ते 12 वर्षानंतर सर्व नद्यांची धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून ओल्या दुष्काळाला सामोरं जावे लागणार आहे. लातूर जिल्ह्यात काल झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेडच्या लोहा तालुक्यातील मानार नदीवरील लिंबोटी धरण प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडण्यात आले. अचानक आलेल्या पावसामुळे एकूण असलेल्या 15 दरवाजापैकी लिंबोटीचे 14 दरवाजे उघडण्यात आले आणि त्यानंतर पाण्याचा येवा सातत्याने वाढत असल्या कारणाने जिल्हा प्रशासनाने सुद्धा याच्यावरती गांभीर्याने लक्ष दिलं. पाऊस हळूहळू वाढत असल्या कारणाने आणि दुपारी 1:30 ते 2च्या नंतर या पूर परिस्थितीमध्ये जवळपास 23 ते 24 जण अडकल्याचं जेव्हा जिल्हा प्रशासनाला लक्षात आलं, त्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन लगेचच NDRF आणि हवाई दलाचे जे रेस्क्यू ऑपरेशन करणारे हेलिकॉप्टर आहेत यांना पण पाचारण करण्यात आलं. मात्र संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान अंधार असल्या कारणाने त्यांना ते आयडेंटिफाय होऊ शकले नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी सुरेश काकानी यांनी या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून, त्यांच्या टीमनी पूर्ण लक्ष ठेवून संध्याकाळी साधारणपणे 6-7 वाजल्यानंतर ते साधारणपणे 11 वाजेपर्यंत 6 जणांची त्यांनी तिथून सुटका केलेली आहे. त्याच्यानंतर रात्री 2 वाजेपर्यंत उर्वरित 23 जणांपैकी जे उरलेले होते त्या सगळ्यांना त्यांनी या पूर परिस्थितीतून बाहेर काढलेलं आहे. एकंदरीतच काल झालेल्या पावसाच्या आणि उत्पन्न झालेल्या पूर परिस्थितीची आता ओसरत चाललेली असून जिल्हा प्रशासनाचं याच्याकडे गांभीर्याने लक्ष आहे आणि नांदेड जिल्ह्यातील जवळपास सगळे प्रकल्प व्यवस्थित पूर्ण भरलेले आहेत आणि कुठल्याही प्रकल्पाला कुठेही धोका नसून नागरिकांनी कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये असं जिल्हाधिकारी सुरेश काकानी यांनी आवाहन केलेलं आहे. लातूरमधल्या औसा तालुक्यात आलमला इथं 14 शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे चाकूर तालुक्यातल्या सावरगाव इथं 2 दिवसांपूर्वी वाहून गेलेल्या एका युवकाचा मृतदेह आज सापडला. हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही जोरदार पावसामुळे सोयाबीनसह खरीपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. गेल्या 4 वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागलेल्या शेतकऱ्यांमध्ये पावसामुळे उमेद निर्माण झाली होती. मात्र अतिवृष्टीमुळे खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत. येत्या 24 तासात मराठवाड्यासह उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. 2 ऑक्टोबर या मुंबई दूरदर्शनच्या स्थापना दिनानिमित्त आज रात्री 9 ते 11 या दरम्यान स्मृतींची चाळता पाने हा विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामुळे आज रात्री 9:30च्या बातम्या रात्री 8:30 वाजता विशेष बातमीपत्र म्हणून प्रसारित करण्यात येतील. शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली. अनिवासी भारतीय समुदाय येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावेल, पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. देशभरात सुरू असलेल्या केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेला 2 वर्ष पूर्ण. स्वच्छाग्रही बनण्याचं व्यंकय्या नायडू यांचं देशवासियांना आवाहन. अनवधानानं पाकिस्तानात गेलेल्या चंदू चव्हाण या जवानाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याची संरक्षण मंत्र्यांची ग्वाही. सेवेचा अधिकार या अंतर्गत राज्यात 4थ्या टप्प्यात 369 सेवा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आजपासून ऑनलाईन. राज्यात स्वच्छता पालखी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत हमारा स्टेशन हमारी शान हा उपक्रम सुरू. मुंबई दूरदर्शन केंद्राचा आज 44वा वर्धापन दिन. स्मृतींची चाळता पाने या विशेष कार्यक्रमाचं प्रसारण. दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात भारताची घसरण. 6 बाद 120 धावा. आणि लातूर नांदेडमधला पूर ओसरला, मात्र अनेक गावांचा संपर्क तुटला. बीडमध्ये बिंदुसरा नदीला पूर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.